मंत्रालयात राडा, आदिवासी आमदार भडकले। मंत्रालयाच्या 3ऱ्या मजल्यावरूनच मारल्या उड्या। राज्याचा कारभार जिथून हाकला जातो अशा या मंत्रालयातच आज मोठा राडा आपल्याला पाहायला मिळाला। आदिवासी समाजाचे आमदार आज मंत्रालयात आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसलं। गेल्या काही दिवसांपासून राज्यात आदिवासी समाजाचं आंदोलन सुरू आहे। धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी आदिवासी समाजाची आणि आमदारांची मागणी आहे। परंतु सरकारने धनखड आणि धनगर हे एकच असल्याचा GR काढून आदिवासी समाजाला एक प्रकारे चिथवल्याचं पाहायला मिळतंय। मागील 15 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी पैसा अंतर्गत भरती करा या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन करतात, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं दिसून येतंय। आदिवासी समाजाच्या या प्रश्नावर विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांनी मुख्यमंत्र्यांची 2 वेळा भेटही घेतली होती। परंतु या भेटीनंतरही सरकार आदिवासी समाजाला गांभीर्याने घेत नसल्याने आदिवासी आमदार आज आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। तर आदिवासी आमदारांनी आज थेट मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवरच उड्या घेतल्या। यामुळे मंत्रालयात मोठी खळबळ उडाली। यामध्ये नरहरी झिरवळ, किरण लाहमटे, राजेश पाटील या आमदारांचा तर खासदार हेमंत सावरा यांचाही समावेश होता। धनगर समाजाला आदिवासींच्या हक्काच्या आरक्षणात घुसवू नका आणि आदिवासी तरुणांची 2023 पासून पैसा अंतर्गत रखडलेली भरती सुरू करण्यात यावी या 2 प्रमुख मागण्या आदिवासी समाजाच्या आहेत। मंत्रालयामध्ये आमदारांनी उडी घेतलेली आहे, काय त्याच्यावर? हे सरकार आहे की या सरकार असं सरकार पाहिलं नाही तर विधानसभेचे लोकसभेतील उपाध्यक्षांना मंत्रालयात उडी मारावी लागतं, म्हणजे या सरकारला लाज वाटायला पाहिजे। सरकार अस्तित्वात आहे काय? आदिवासी समाजाच्या प्रश्नाच्या संदर्भात सरकार गंभीर आहे काय? मागील 3 दिवसापासून मुख्यमंत्र्याकडे सर्व आदिवासी आमदार वेळ मागत होते। आमदारांना वेळ देण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही आणि हे लाडकी बहीणचे इव्हेंट करून वाचायला यांना वेळ आहे आणि हे मतासाठी आचुरलेले हे जे राक्षस आहेत यांना समाजाशी काही देणे घेणं राहिलेलं नाही। हा इतका संताप लोकांमध्ये निर्माण झालेला आहे। एकीकडे GR काढत असताना धनगर समाजाचा तुम्ही तो केंद्र सरकारचा अधिकार असताना मतं मिळवण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर त्या समाजाची फसवणूक करताय, आदिवासी समाजाला वेठीस धरताय, आदिवासीच्या आमदारांना नेत्यांना वेळ देत नाही। मग तुम्ही काय करताय? या सरकारला थोडी लाज वाटायला पाहिजेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र लुटून खालाय आणि आता प्रश्नही सोडवायला नाहीत। ही सर्व स्थिती आदिवासी समाजाला, हे उपेक्षित समाज, हा शोषित समाज, हा मागास समाज, या आदिवासी समाजाला तुच्छ लेखण्याचं काम, त्या नेत्यांना तुच्छ लेखण्याचं काम या सरकारकडून झालेलं आहे आणि याचा बदला निवडणुकीमध्ये आदिवासी बांधव घेतील। आम्हाला हे घेतीलच नाही तर यांना फिरूसुद्धा देणार नाहीत। महाराष्ट्रामध्ये ही वेळ या लोकांनी आणलेली आहे।